कोण थुकला आता? तुम्ही थुकला ना? मागे बघून जरा थुका ना. माझ्या अंगावर पूर्ण उडतंय त्याचं काय? अक्कल नाहीये यार तुम्हा लोकांना. तर नमस्कार मित्रमंडळी, आपण आता चाललोय. सगळ्यांना बाय बाय टाटा करून बाय. ऊर्जा मॅडम बाय बाय. ए बाय. तर चला. काय विसरलो का नाही? काय विसरलो तर नाही. मला वाटलं की मी चष्मा विसरलो. चष्मा माझा त्याच्यामध्येच. तर आता चला निघूया आपण. मी आहे आता कोणगावमध्ये, हे मध्येच. चला मित्रमंडळी, मी ओमकार सावंत, तुमचा होस्ट, तुमचा घोस्ट. आणि आपली आता आहे दुसरा दिवस. तर कसे आहात सगळे तुम्ही? मजेत ना? हसतायत ना? हसायलाच पाहिजे. चला, हवा येऊ द्यायचा फेमस डायलॉग आहे. आपण वायझर खाली घेऊया. दिसत नाही कुठे. नशीब पाऊस नाही आहे. पाऊस असता तर मला आपल्या बुबूमध्ये मला फोन ठेवावा लागतो. आता पाऊस नाही तर आपण घेऊया, मस्तपैकी राईड करूया आज. ते असे टर्न घेतात ना राव. इथे पहिलं रेडी फुलगावामध्ये आहे तर फी खायच्या गावात. माझी आहे ना लेजिट फाटते ना बघून. आपण हळूहळू मिनटं पाहिजे. नाहीतर यायचा सिंग मारायचा, बोलायचा ए ओमकार चल तुला मी सिंग मारतो, आणि मी बाजूला पडायचो. हे भिवंडीतले रस्ते ना, टू बी ऑनेस्ट कधीच सुधारणार नाही. लावत नाही कारण की मला इथे जाम इरिटेट होतं राव. खरं बोलतं, जाम इरिटेट. अरे चल ना, बस कर ना, किती जाऊन देशील? चला पाणी ताईचा हात म्हणजे सर्वश्रेष्ठ. हे असे बाईकवाले, आता मी आहे ना, खूप चांगले शब्द येतात ह्या लोकांसाठी, पण काय करू, बोलू नाही शकत. तर रेकॉर्ड नाही करू शकत. जायला बोलायला मला 1.5 तास होतात. लोक कुठून पण, काही पण, कसे पण येतील, आपल्याला सहन करावं लागतं. भाई भाई हातो मध्ये आता डॉन सारखा उभा राहिला ना. आता 4 जणांना मारून पाडेल. आता कसा मोबाईलमध्ये येतोय आणि हवा पण व्हायचा, मी ओपन केला, त्यामुळे मला थोडंसं असं अनकम्फर्टेबल होतं. बट इट्स ओके, पण मी आता सहन करू शकतो याला. सध्या मी मोबाईलमधून रेकॉर्ड करतोय, तर आय डोंट नो क्वालिटी कशी येणार, काय येणार. एकदा जर माझं हे सक्सेसफुल झालं, शॉपिंग वगैरे किंवा काय असं असेल, तर आय विल कंटिन्यू फर्दर. हो, माझी फेवरेट गाडी आहे वन ऑफ माय ड्रीम बाईक. हो, आता तो हे लावणार आहे, कॅफे रेसर बनवणार आहे. खर्च केला आहे रावांनी गाडीवर मस्त.
की आता विंडसरला काय सांगू की भाई माझ्या पुढे ॲम्ब्युलन्स आहे. हे नो फॉर नो रिझन जे लोक हे मारतात ना भाई, शपथ मला ह्या लोकांचं आहे ना पॅटर्न कळतच नाही राहा. तर ॲम्ब्युलन्स माझ्या मागे, आता मी कसं जाऊ? अशी गाडी चढली. त्यासाठी स्किल्स लागतात काही स्किल्स खूप मॅटर करतात अशा रोड्सला किंवा अशा टायमिंगला, की बाबा कधी मी गाडी मिसळणार, कुठला टायमिंग चुकला तर तुम्ही हुकले का. टायमिंग चुकला नाही पाहिजे. रोज नवीन रस्ते तर नसणार, पण शॉर मी जेव्हा आता पुण्याला वापस रिटर्न जाईल तेव्हा मी शॉर ॲटलिस्ट एक लॉस तर मी टाकत राहणार. मला माझ्या चॅनलसाठी काय नाव देऊ शकतो नॉट डिसाइडेड आहे, पण पण चॅनल आहे ऑलरेडी. त्याला कोणी आलं असेल तर त्यांना माहीतच असेल. मला फिलिंग येते, पण बघू पुढे जाऊ काय परिस्थिती आहे पुढची पुढे ते ऑर्डर काढायला तरच मला क्लिअर दिसेल, नाही तर मला क्लिअर दिसतच नाही. पाऊस आहे गाईस. चला मी इकडेच माझा व्लॉग समाप्त तर नाही करणार मी, बट मला पावसाचा अंदाज घ्यावा लागणार, किती पाऊस आहे, काय पाऊस आहे, कसं होईल. तर आत्ताच झालं असेल. हा बघा वेंधळा. कोण थुकलं आता? तुम्ही थुकला ना? मागे बघून जरा थुका ना. माझ्या अंगावर पूर्ण उडतंय त्याचं काय? अक्कल नाही आहे यार तुम्हा लोकांना. मला तर वाटतंय मला आता फोन ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, त्याला काय नाही. आपला फोन तसा आहे. मी मोबाईल ठेवला आणि पाऊस बंद झाला. वा, बोलतात ना थेंबे थेंबे तळ साचते, पण कशाला साचतात यार? आम्हाला का त्रास देतात? पुढे आपली हिमालयात चालली. एवढी मोठी गाडी अशी कशी बंद? हळूहळू हळूहळू मला ऑफरोडिंगमध्ये जावं एंटर करावं लागणार आहे. हा माझा ऑफरोड पट्टा. इथे मी लडाखसाठी ट्रेन होतो गाईस. इथे मी फुल ऑन लडाखसाठी ट्रेन. इथे जी ट्रेनिंग भेटते कोणालाच भेटू नाही शकणार इकडची ट्रेनिंग. थँक्स टू गव्हर्मेंट दॅट आय कॅन गो टू लडाख. देवा 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 परमेश्वर. हळूहळू हळूहळू हळू आपण आपली गाडी काढायची, काढत राहायची हळूहळू. जसे हिमालयांमध्ये तर आता मला टोचन देऊन गेले. प्रत्येक वेळेस ऑफरोडिंग करणं गरजेचं नाही हे मला तो बोलत. गाडी बंद करते आता, जाऊ दे प्लीज. आता MH05 EW8079 अशीच गाईज गाडी चालवा, मग सगळेच तुम्हाला शिव्या घालतील. कुठून घुसतोय तो? काय अक्कल नाही आहे? काय चालवतोय? काय करतोस तू राजा?
अक्कल आहे का थोडीशी तरी तुला? हां, न्यूट्रलवरती गेली गाडी. काय बोलायचं या, असे एवढे चांगले चांगले शब्द येतात ना बसवाल्यांसाठी, एवढे चांगले शब्द येतात की द्यावेसे पण वाटत नाही त्यांना ते. हळूहळू जातोय माणूस, तर नाही आपल्याला मध्येच किडेकांडी करायची आहे, बायकर्सची वाट लावायची. आता तो बाईकवाला जर पडला असता, अरे बिनचूक तू पैसे दिले असते का त्याचे? असे चांगले शब्द हे लोक एवढ्या चांगल्या व्लॉगची लावतात ना, नमस्कार करतो त्याच्या आईला. इकडचे पोलीसवाले पण भाई जाम खतरनाक आहे. सांभाळून नंतर रस्ता कव्हर करायच्या मध्ये तू ग्लव घालायचं. ग्लव एका का घालतोय, मला काय होतंय मला काहीच कळत नाही, मी नर्वस का होते. तर चला निघूया आपण आपल्या पुढच्या राईडवरती. होप सो मागची जी व्हिडिओ आहे ती नीट झाली पाहिजे, नीट रेकॉर्डेड झाली पाहिजे, तरच एक कुठेतरी होप भेटेल की हा बाबा मी ब्लूटूथ स्पीकर टाकून रेकॉर्ड करू शकतो. इवन तो मी गेल्या टायमिंगला रेकॉर्ड केलेलं तर खूप हवा येत होती, ते मी नोटीस तर केलं. हा बघा विथआउट इंडिकेटर न देता हे ठाण्याची परिस्थिती आहे. हो, इंडिकेटर काहीच नाही. बघा चल ना, एकदा त्या साईडला गेलं तर ह्या साईडला काय येतोय. आणि हा बघा इंडिकेटर नका देऊ भाई, पण ॲटलिस्ट तुम्ही ज्या लेनला जातात त्या लेनमध्ये तर पूर्णपैकी जावा ना. इकडच्या लेनमध्ये जाऊन थोडंसं इकडून तिकडून करतात, मग समोरच्याला पण कन्फ्युजन होतं ना रा की याला जायचं आहे कुठे नक्की. तुम्ही असे कराल तर कसं व्हायचं आमचं गड्या. चल रे बघ भाई, मी एकच सजेशन, जेवढे पण ठाण्याचे बायकर्स आहेत, नवीन बायकर्स आहेत, त्यांना मी एक सजेशन देईन, बसवाल्याच्या मागे जरा पण उभं नाही राहायचं. तो गडी कधी मागे येणार नाही हे तुम्हाला कळणारच नाही. आता हा बघा, ह्याला राईड जायचा, आता थांबला कुठे होता, हा अख्खा पट्टा मारणार, अख्खी मागची ट्रॅफिक हलवणार. सॉरी, मी पण इंडिकेटर नाही दिला, आय एम सो सॉरी फॉर दॅट. बट ठीक आहे, इकडनं रस्ता खाली आहे म्हणून इकडनं, नाही तर मी स्ट्रेट फॉरवर्ड पोखरण रोडमधनं निघतो. गणपती बाप्पा, गणपती बोलतो एवढ्या सुरात गाशील तर पावेल नाही पोहोचून आम्ही. काय बोलतोय ओंकार? बी मॅच्युअर, बी फोकस्ड. हा काय ट्रॅफिक, अरे काय दादानी काढली ती गाडी. हा याला बोलतात नॉनसेन्सपणा. काय म्हणतात, नॉनसेन्स. कंट्रोल ओंकार, कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. आय लाईक दिस पीपल वेन दे क्रॉस फ्रॉम झेब्रा क्रॉसिंग. नाहीतर असतात काही चुचून रे
ज्यांना थोडीशी पण अक्कल नसते की बाबा आपण क्रॉस कसं करायचं. मला असं काय वाटतंय, मला हळूहळू सगळं माझं कॅमेरामध्ये सगळं चेंजेस आणायला लागणार आहे. मला चार्जिंग पोर्टची खूप जास्त गरज आहे वाईल्ड ब्लॉगिंग. म्हणजे सध्या तरी नाही एवढं, तर मला वाटत नाही मला गरज लागेल. नशीब ट्रॅफिक सिग्नल चालू झाला. ते बघा गाईज, प्लीज जर तुम्ही घेतायत सनरूफ आले तर प्लीज तुमच्या पोराला असं ते वरती ते पोरगं काढलं आहे MH04LM2843. मी यांचं ट्विटरवरती टाकणार आहे. महाराष्ट्र ठाणे पोलीस, प्लीज ह्याची नोंद घ्यावी की आपण जर सनरूफवाली गाडी घेतो ते आपल्या पोरांना बाहेर मज्जा घेण्यासाठी नाही आहे. ही माझी एक फेवरेट बाईक आहे यार, ॲडव्हेंचर. रिक्षावाले पंगानाले, एव्हरी बायकर ऑफ ठाणे. हे खूप सिम्पलिस्टिक आहे राव. इकडनं जावा, बाहेरून बाहेर पडा. कारण की इकडचा प्रत्येक बायकर हेच करतो. लाइट आया वो 12 वोट का आया है ना, अभी बिठाओगे. हां चला गाईज, इकडेच आपण व्लॉग संपवूया. आता मी लावणार माझ्या रॉनिनला फॉग लॅम्प्स. तर चला, मजेत राहा, खुशीत राहा, सबस्क्राईब करा, लाईक, बट आवडलं असेल व्लॉग तर शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.